नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड दिले जातात, जिल्ह्यातील कोणकोणत्या दवाखान्यामध्ये हे कार्ड चालतं, त्या दवाखान्यांची नावे आपण व्हिडिओमध्ये पाहत आलेलो आहोत आणि पाहत आहोत। आता या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मुंबई जिल्हा घेणार आहे। मुंबई जिल्ह्यामध्ये ते कोणकोणते दवाखाने आहेत, ज्या दवाखान्यामध्ये हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचं कार्ड चालत आहे, त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, संपूर्ण जिल्हे मी कव्हर करत आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला तुमचा जिल्हा पाहायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका मित्रांनो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता हॉस्पिटल नेम दिलेला आहे, त्याच्या खाली सगळ्या दवाखान्याची नावं आहेत, वन बाय वन मी वाचून दाखवणार आहे। त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट मुंबई तुम्ही पाहू शकता आणि हॉस्पिटल टाईप जे दिलेलं आहे त्याच्या खाली मित्रांनो पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे, कोणतं टाईप आहे त्या हॉस्पिटलचे ते दाखवलं जाणार आहे। त्यानंतर हे हॉस्पिटल PMJAY याच्या थ्रू येतं का हे दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजेच हॉस्पिटल अप्रूव्ह आहे का नाही हे सुद्धा इथे दाखवण्यात आलेलं आहे। तर आता मी वन बाय वन मित्रांनो मुंबई जिल्ह्यातील वन बाय वन दवाखान्यांची नावे वाचून तुम्हाला दाखवत आहे। तर 1 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता आहे सहारा डायलिसिस सेंटर, 2 नंबरला आहे टाटा मेमोरियल हॉस्पिटल, 3 नंबरला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल कंदिवली वेस्ट आहे, 4 नंबरला तुम्ही पाहू शकताय लिओन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, 5 नंबरला आहे डॉक्टर अशोक ढोबळे क्लिनिक, 6 नंबरला पाहू शकताय डॉक्टर पटानी आय हॉस्पिटल, 7 नंबरला पाहू शकताय जिओ पेट सिटी अँड इमॅजिन सेंटर, 8 नंबरला पाहू शकता मित्रांनो केनिया डेंटल क्लिनिक, 9 नंबरला पाहू शकताय केनिया आय हॉस्पिटल आहे, 10 नंबरला लक्ष्मी आय क्लिनिक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहे, 11 नंबरला महात्मे हेल्थ अँड हॅपीनेस हॉस्पिटल आहे, 12 नंबरला मुंबई आय केअर कॉर्निया अँड लसिक सेंटर आहे, 13 नंबरला पाहू शकताय प्राचीन हेल्थ केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे मित्रांनो। 14 नंबरचं पाहूयात, तर इथे 14 नंबरला तुम्ही पाहू शकता मित्रांनो राघू कमाल हॉस्पिटल आय केअर सेंटर आहे, 15ला रिद्धी विनायक क्रिटिकल केअर अँड सेंटर आहे, रिद्धी विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, SS विद्या हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड आहे, श्री बालाजी हॉस्पिटल उल्हासनगर आहे, सूर्या आय इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, द विजन आय सेंटर आहे, विन आर आय केअर अँड लेझर सेंटर आहे, त्यानंतर राणे हॉस्पिटल आहे, त्यानंतर श्री नेत्रालय आहे, त्यानंतर आशियन आय इन्स्टिट्यूट अँड लेझर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर 25 नंबरला मा नर्सिंग होम अँड नेत्रज्योती आय केअर सेंटर आहे, त्यानंतरला ओजस आय हॉस्पिटल आहे, 27 नंबरला शांती निकेतन हॉस्पिटल आहे मित्रांनो। आता 28 नंबरचं पाहूया। 28 नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता मित्रांनो परेक आय हॉस्पिटल आहे, सनशाईन आय केअर युनिट ऑफ सनशाईन हेल्थ केअर आहे मित्रांनो, त्यानंतर सुरेखा क्रिटिकल हॉस्पिटल आहे, आयुष आय क्लिनिक मायक्रो सर्जरी अँड लेझर सेंटर आहे, हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड आहे, अपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बोरिवली आहे, सुलोचना आय हॉस्पिटल आहे, त्यानंतर डॉक्टर गडगिल्स आय हॉस्पिटल आहे, त्यानंतर जीवक डेंटल सेंटर आहे, त्यानंतर मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लिमिटेड आहे, त्यानंतर प्रियंका डेंटल क्लिनिक, SRCCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल मॅनेज्ड बाय नारायणा हेल्थ, त्यानंतर अपेक्स हॉस्पिटल आहे, त्यानंतर कॉन्टकेअर आय हॉस्पिटल आहे। आता 42 नंबरचं हॉस्पिटल पाहूयात। इथं 42 नंबरला मित्रांनो तुम्ही पाहू शकताय साहू आय हॉस्पिटल ब्रँच ऑफ कमल नेत्रालया प्रायव्हेट लिमिटेड आहे, 43 नंबरला आदित्य ज्योती आय हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड आहे, अपेक्स हॉस्पिटल मुलुंड आहे, ओर्कडट हॉस्पिटल लिमिटेड आहे, बालाजी हर्ट हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक्स सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, डॉक्टर आय इन्स्टिट्यूट आहे, लाईफलाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, शांती हॉस्पिटल आहे, सपना हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे, ग्लोबल आय क्लिनिक आहे, सुराना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे, सुराना सेटिया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे, 54 नंबरला मिशा हेल्थ केअर अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड आहे। आता 55 नंबरचं हॉस्पिटल पाहूयात। 55 नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकता गॅलेक्सी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, SL रहेजा हॉस्पिटल ऑफ डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया आहे, त्यानंतर बॉम्बे हॉस्पिटल आहे, त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज डायलिसिस सेंटर आहे, त्यानंतर 59 नंबरला SRVC हॉस्पिटल LLP आहे, त्यानंतर 60 नंबरला SL रहेजा हॉस्पिटल फोर्टिस असोसिएट आहे, त्यानंतर 61 नंबरला तुम्ही पाहू शकता सेंटर ऑफ साइट युनिट ऑफ न्यू डेली सेंटर फॉर साइट LTD आहे, त्यानंतर HCG ICS
खूपचंदानी कॅन्सर सेंटर आहे, त्यानंतर KJ सोमिया हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे, त्यानंतर बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रन अँड जी वाडिया हॉस्पिटल आहे, त्यानंतर 65 नंबरला तुम्ही पाहू शकताय प्रबुधन चॅरिटेबल डायलिसिस सेंटर आहे, त्यानंतर HCG अपेक्स कॅन्सर सेंटर आहे, त्यानंतर लिओन करतरसिंग हॉस्पिटल आहे 68 नंबरला पाहू शकताय पारक हॉस्पिटल, त्यानंतर श्री नमीनाथ जैन फाउंडेशन बोरिवली ईस्ट आहे, त्यानंतर सुश्रुत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे, त्यानंतर ब्रह्मा कुमारीज CHRC हॉस्पिटल आहे, त्यानंतर मिलट डायलिसिस सेंटर आहे, त्यानंतर पाहू शकताय तुम्ही चॅरिटेबल डायलिसिस सेंटर आहे, त्यानंतर अपेक्स हॉस्पिटल आहे, मुस्लिम अम्ब्युलन्स डायलिसिस सेंटर आहे, त्यानंतर लालबाग राजा डायलिसिस सेंटर आहे, MH सबू सिद्दीक मॅटर्निटी अँड जनरल हॉस्पिटल आहे, त्यानंतर डायलिसिस सेंटर तुम्ही पाहू शकताय, त्यानंतर प्लॅटिनम हॉस्पिटल आहे आणि मल्लिका हॉस्पिटल आहे मित्रांनो. आता 81 नंबरचं तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो वेनस चॅरिटेबल मेडिकल सेंटर हे आहे, त्यानंतर ESIC मॉडेल हॉस्पिटल अंधेरी आहे, त्यानंतर इंदिरा हेल्थ अँड लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि 84 नंबरला पाहू शकता 30 स्कॅन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर प्लस केअर इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर 86 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकता मायक्रो केअर डायग्नोस्टिक अँड हेल्थ सेंटर आहे मित्रांनो. मुंबईमध्ये टोटल 86 असे दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड हे चालत आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई जिल्ह्यातील दवाखान्यांची लिस्ट पाहिलेली आहे. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी दुसरा जिल्हा घेणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्या जिल्ह्यातील दवाखान्यांची नावे तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.